एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नुकतंच सोलापूर एडिशन सकाळ ही बातमी आलेली आहे आणि आपल्या काही सोर्सेसकडनं माहिती अशी कळलेली आहे की तुमचा शिक्षक भरती संदर्भात या वर्षभरात जाहिरात किती पदांसाठी येणार आहे. ज्या दुसरा टप्पा बाकी त्या टप्प्याबद्दल पण बोलतो मी तुम्हाला. दुसरा टप्पा त्याची जाहिरात किती येणार आहे, टेटची जाहिरात कधी येणार आहे, किती पदांसाठी येऊ शकते जाहिरात, थोडक्यात माहिती घेऊया. दुसरा टप्पा झाल्याशिवाय टेट एक्झाम होत नाही हे 100% आता जवळपास खात्रीशीर झालेलं आहे. 99% दुसरा टप्पा झाल्यानंतर टेटची जाहिरात येणार आहे आणि टेटची जाहिरात अपेक्षित आहे जून जुलैला यायला पाहिजे. जून जुलैच्या आत हा दुसरा टप्पा कंप्लीट करणंही गरजेचं आहे किंवा ॲटलिस्ट ती एक्झाम त्यांचं काय म्हणूया आपण जाहिरात येऊन मुलांना त्यानुसार ज्या जाहिरातीनुसार त्या संस्थेमध्ये अलोकेट करणंही गरजेचं असणार आहे. सो दुसरा टप्पा झाल्यानंतर टेटची जाहिरात येणं अपेक्षित आहे. मग किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते थोडक्यात आपण बघूया. तिकडे जाण्यापूर्वी टेट 2025ची तुम्ही जर तयारी करत असाल तर ग्रुप 4.0 ची बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू आहे. ही पूर्ण डिसेंबरपर्यंत व्हॅलिड होतं. दुसरं महत्त्वाचं सांगायचं बघा, आजचीच बातमी आहे. देशातील 22,000 शाळा मान्यते विनाच आहेत. भयंकर आहे. त्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. महाराष्ट्रातील 39,000 विद्यार्थ्यांचे भवितव्य टाळणीला, कारण महाराष्ट्रात 39,000 विद्यार्थी जिथे शिकताय त्या सुद्धा शाळा अनधिकृत आहेत. बघा इथे दिले अनधिकृत शाळांमध्ये महाराष्ट्रातील 232 शाळांचा समावेश आहे आणि त्या 232 शाळांमध्ये 2024 पर्यंत तब्बल 39,819 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर 1,666 शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. आता हे भयंकर आहे. याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो, पण ही एक बातमी आता जस्ट आलेली आहे. त्यानंतर सोलापूरचा एडिशन सकाळ पेपर बघा. सकाळ पेपरचा बातमी आहे, मोठी बातमी आहे. राज्यात होणार 15,000 शिक्षकांची भरती. शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव सरकारकडे गेलाय, डिपार्टमेंट गेलाय. डिपार्टमेंट आता सरकार त्याला परवानगी देईल आणि ही शिक्षक भरती लवकरच चालू होईल. त्यासाठी सोलापूर न्यूज बघा. शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी 80% शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती 30 जून पूर्वी केली जाणार आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की टेटची जाहिरात जून जुलैमध्ये येणार आहे. 30 जून पूर्वी तुम्हाला हा दुसरा टप्पा आटपायचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 15,000 पदांसाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे. 99% येऊ शकते असं या बातमीतनं आपल्याला समजतंय. सो वेट अँड वॉच करूया सरकारकडनं याला काय रिप्लाय येतो. लवकरात लवकर परवानगी मिळेल आणि ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर होऊन जाऊ दे, व्हायलाच पाहिजे. कारण परत टेट 2025ची पण प्रतीक्षेत आहे. बरेचशी मुलं तयारी करतायत. CTT TET आता क्वालिफाईड झाले. सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा. तुमच्याकडे अजूनही 5 ते 6 महिने तुमच्या हातात आहे टेटची तयारी करायला. बाकी दुसऱ्या टप्प्यातली ॲड पण येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे आणि लवकरच ती सुद्धा जाहिरात येईल. आपले नवीन मंत्री कार्यभार स्वीकारला त्यांनी, दादाजी भुसे साहेब यांच्याकडनं हे पटकन काय म्हणूया आपण ही भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना इथे शिक्षक म्हणून लवकर रुजू करण्यात जाईल. सो विद्यार्थी मित्रांनो टेट